तिथे जवळ बसा एवढं पण. आवाज येतोय का? चॉक बॉक्स दिसतोय पलीकडे पण. आवाज येतोय का? स्वप्नाली, तृप्ती, वनिता. चॅट बॉक्स मध्ये सांगा आवाज येतोय का नाही ते. आवाज येतोय का नाही रे? चॅट बॉक्स मध्ये सांगा, चॅट बॉक्स मध्ये लगेच. व्यवस्थित येतो ना? चॉक पांढरा लागतोय तर असतील. चॉक कुठं असते तरी? चॉक बर बर. ठीक आहे. या अगोदर काय काय बघितलं आपण? काय काय बघितलं आपण? रिस्पॉन्स देत चला, रिस्पॉन्स. बाकीचे कुठे गेलेत आज? 5 जण जॉईन आहेत फक्त. आवाज येतोय का नाही मला माईक ऑन करून सांगा. माईक ऑन करून एक जण कोणतं. येतोय ना? हा. अगोदर काय काय बघितलं आपण शुक्रवारच्या लेक्चरला? सेल वॉल. सेल वॉल म्हणजे काय? आउटर मोस्ट कव्हर आहे. काय काय करतं ते? सपोर्ट, प्रोटेक्शन अँड रिजिडिटी देतं. आणखी माहित आहे का काय? विसरलं? सेल वॉल काय करतं? सपोर्ट देतं, प्रोटेक्शन आणि रिजिडिटी देतं. कोणकोणत्या सेल मध्ये प्रेझेंट असतं तुम्हाला सांगितलं होतं मी. फंजाईच्या सेल मध्ये सम प्रोटिस्ट अँड प्लांट सेल. अॅनिमल सेल मध्ये 100% नसतं, एवढं लक्षात ठेवा. अॅनिमल सेल मध्ये 101% नसतंच, प्रेझेंट असू शकत नाही. अल्गा मध्ये कोणकोणते कंपोनंट सांगितले होते? सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, अजून मिनरल्स, अजून
अजून काय काय प्रेझेंट असतात? मॅनन्स. ह्या कंपोनंटची नावं लक्षात ठेवा सगळी. मॅनन्स अँड कॅल्शियम. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर अदर जे प्लांट आहेत आल्गा सोडून, आल्गा पण प्लांट किंगडम मध्ये येतं. आणि आल्गा सोडून म्हणजे आल्गी शेवाळ सोडून जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये हेमिसेल्युलोज. अजून लिपिड्स, पेक्टिन, अजून प्रोटीन्स. यांच्यापासून सेल वॉल बनलेलं असतं. समजतंय का? हे ऑनलाईन स्क्रीन दिसते ना? तृप्ती, ज्ञानेश्वरी, वनिता, स्वप्नाली आणि सूरज. ओके, ठीक आहे. आणि याच्या बरोबर बाकीचे जे कॉम्पोनंट सांगितले होते तुम्हाला, काय काय सांगितलं होतं तुम्हाला? सिलिका असतं कशामध्ये? सिलिका ग्रास स्टेम मध्ये, ग्रास स्टेम मध्ये असतं. त्याच्यानंतर क्युटीन असतं, ते इपिडर्मल वॉल. क्युटीन, इपिडर्मल वॉल ऑफ प्लांट्स. इपिडर्मल वॉल. आणि सुबेरिन असतो. सुबेरिन कशात आहे? सुबेरिन हे वॉल, इपिडर्मल वॉल कशा, सॉरी, इपिडर्मल वॉल्स ऑफ लँड प्लांट्स. आणि सुबेरिन असतं ते रूटच्या इपिडर्मिस मध्ये असतं. ठीक आहे, समजतंय का? हे समजतंय का? रिप्लाय द्या, रिप्लाय. डस्टू दिस. समजलं का? ह्यामध्ये डाऊट आहे का कोणाला काही? नसेल तर पुसतो, सांगा लवकर. अरे चॅट बॉक्स मध्ये टाकू नका, रिप्लाय द्या मला. म्यूट अनम्यूट करून रिप्लाय द्या. सेल वॉल 3 लेअर पासून बनलेलं असतं. कोणकोणते लेअर्स आहेत सेल वॉल मध्ये? नाही, चॉकलेट बोर्ड तसं आहे. होय, बरं. आता बघ, इथे दिसतंय क्लिअर. ते आम्हाला सांगितलं तर समजणार आहे ना. बरं ठीक आहे, कोणकोणते लेअर्स सांगितलेत रे? पहिला मिडल लॅमेला, दुसरा प्रायमरी वॉल, तिसरा ठीक आहे. मिडल लॅमेला कुठं प्रेझेंट असतो? दोन सेल्स आहेत, त्यांना कनेक्ट करतो हा मिडल लॅमेला. आउटर मोस्ट कवरिंग विच इज अटॅच्ड टू द अनदर सेल. दोन वेगवेगळ्या सेलला तो जॉईन करतो. ऍडजस्टंट सेलच्या मध्ये प्रेझेंट असतो. प्रायमरी वॉल मेरिस्टेमॅटिकचे जे सेल्स आहेत, म्हणजे ज्या सेल ग्रोथ करतात झाडाची, त्या मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये प्रायमरी वॉल असतात. आणि सेकंडरी वॉल आहे तो ज्यावेळी प्रायमरी वॉलची ग्रोथ स्टॉप होते त्यावेळी सेकंडरी वॉलचं फॉर्मेशन होतं. म्हणून डायग्राम मध्ये प्रायमरी वॉल फक्त दिसतोय. समजलं का हे? आणि प्लाझ्मोडेस्माटा एक कन्सेप्ट सांगितली तुम्हाला, प्लाझ्मोडेस्माटा.
प्लाझ्मोडेस्माटा. काय प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे? हम्म काय ब्रिज आहे. दोन सेल मध्ये जर एखाद्या गोष्टीचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल, समजा प्रोटीन्स पाठवायचे ह्या सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये, तर ते कशा थ्रू जाणार आहेत? एका ब्रिज थ्रू. त्या ब्रिजलाच प्लाझ्मोडेस्माटा म्हणायचं. ठीक आहे. प्लाझ्मोडेस्माटा आर सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस बिटवीन नेबरिंग सेल्स. दोन ज्या शेजारचे सेल आहेत, शेजारच्या सेल मध्येच फक्त प्लाझ्मोडेस्माटा असणार. इट शोज पोअर्स बिटवीन सेल वॉल अँड मिडल लॅमेला. पोअर्स प्रेझेंट असतात कशामध्ये? सेल वॉल जो आउटर मोस्ट कव्हर आहे, सेल वॉल. समजा हा सेल मेम्ब्रेन आहे आतला, सीएम, आणि हे सीडब्ल्यू आहे सेल वॉलला, आणि ह्याला असे पोर्स प्रेझेंट असणार आहेत. इथून जर ब्रिज असेल दुसऱ्या सेलला जाण्यासाठी, तर इथं फोर्स प्रेझेंट असतात. कोणाला काय अडचण समजतंय का? ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही समजतंय का? नक्की सांगा प्लाझ्मोडेस्माटा. हा, ब्रिज म्हणजे काय करणार आहे? आता समजा एखादी नदी आहे, नदीला पाणी आलंय. इकडचं क्षेत्र वेगळं आहे, इकडचं क्षेत्र वेगळं आहे. मग आपण पलीकडे कसं जाऊ शकतोय? पलीकडे? एखादा ब्रिज बनवलेला असतो त्याच्यावरनं जाणार. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जर एक्सचेंज करायचं असेल ह्या दोन सेल मध्ये, तर एक ब्रिज असतो, ह्याच्यातून काय पाठवायचं ते इकडे येणार आहे ह्या सेल मध्ये, म्हणजेच प्लाझ्मोडेस्माटा. ठीक आहे. ऍनिमल सेलचे आता काढायचे सेल मेम्ब्रेन मध्ये. आता बघा, सेल वॉल जे आहे ते आपण काय सांगितलंय? प्लांट सेल मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग आता आपण सेल वॉल फक्त स्ट्रक्चर बघितले, त्यामध्ये आपण ऍनिमल सेलची काढून कायच उपयोग नाही ना. येतं या लक्षात? कारण प्लांट सेल मध्ये असतो सेल वॉल आउटर मोस्ट कव्हर, आणि ऍनिमल सेल मध्ये सेल मेम्ब्रेन असतो, जो आपण सेकंड पार्ट बघणार आहे. दुसरी सेल ऑर्गॅनिली. सेल ऑर्गॅनिली म्हणजे काय? सेल ऑर्गॅनिली सांगा माईक ऑन करून. नसेल तर येत नाही म्हणून सांगा प्रत्येकाने. अरे आवाज येतोय ना माझा? प्रत्येकाची नावं घ्यायला लावतो प्रत्येक वेळेस. तृप्ती, ज्ञानेश्वरी, वनिता, स्वप्नाली, सूरज. सांगा सगळ्यांनी. काय विचारलंय मी? काय विचारलं होतं? विचारलं काय होतं मी? बरं ठीक आहे, आपण दुसरी ऑर्गॅनिली बघूया. सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन किंवा त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन नाव आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन. मेम्ब्रेनचा अर्थ लक्षात ठेवा, लेअर असतो जो एखाद्या ऑर्गनला कंप्लीट करतो, म्हणजेच मेम्ब्रेन आहे. जसं की न्यूक्लियसला कव्हर जो करतो त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतोय, त्याच पद्धतीनं सेलचा जो आउटर मोस्ट कव्हर आहे कोणत्या सेलमध्ये? ऍनिमल सेलमध्ये, त्याचं नाव आहे सेल मेम्ब्रेन. आता बघा, एखादी सेल आहे, या सेलमध्ये असं सायटोप्लाझम आहे, हे फ्लुइड आहे, एक न्यूक्लियस आहे. हा कोणाला कव्हर करतोय? प्लाझमला. प्लाझमला कव्हर करतोय म्हणून याला प्लाझ्मा मेम्ब्रेन नाव असं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि सेलचा आउटर मोस्ट कव्हर आहे, याच्यामुळे सेल कंप्लीट होते म्हणून ह्याला सेल मेम्ब्रेन म्हणायचं. येतंय का लक्षात? अरे होय नाही सांगा ऑनलाईन वाले, का बंद करायचं? चॅट बॉक्स मध्ये टाकू नका. तुम्हाला अजून पण सांगतोय, माईक ऑन करून बोलायचं.
चॅट बॉक्स मध्ये टाकू नका. प्रत्येकाने हो नाही सांगा, काय समजतंय नाही समजत. करण वाघ तुमच्यातच आहे ना 11वीला? करण ना, करण पवार का काय तर आहे. नाही का आज करण औदुंबर एक दोन तर स्टुडंट ऍक्टिव्ह आहेत, ते पण नाहीत आज. बाकीचे सगळे शांत नुसतं ऐकतात कीर्तन ऐकल्याने, आहे का नाही? असो. हा बघा सेल मेम्ब्रेन जो आहे त्याचं नेचर कसं असतं, थिन नेचर मध्ये असतं. थिन म्हणजे पातळ, पातळ लेअर प्रेझेंट असतो. थिन क्वासी फ्लुइड, क्वासी फ्लुइड. क्वासी फ्लुइड म्हणजे बघा एखादं मेम्ब्रेन आहे, तर क्वासी फ्लुइड नेचर मध्ये जर असेल, जेली लाईक सबस्टन्स असतात. जेली लाईक म्हणजे काय होणार आहे, एखादा प्रोटीन इथं प्रेझेंट आहे, प्रोटीन तो इकडं कुठं पण मूव्ह करू शकतो. हा क्वासी फ्लुइड इन नेचर म्हटल्यावर क्वासी फ्लुइड जर असेल तो मूव्ह करू शकतो अगदी कुठं पण, सेल मेम्ब्रेन वरती कुठेही रोटेट होऊ शकतो तो. म्हणजे क्वासी फ्लुइड. आणि कुठं असतं हे, एक्स्ट्रा सेल्युलरली. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सेलच्या आउटर साईडला. ठीक आहे, एक्स्ट्रा सेल्युलरली प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा प्रोटोप्लास्ट अँड इट इज प्रेझेंट अराउंड प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलर. प्रोटोप्लास्ट आता समजा हे सायटोप्लाझम आहे, ह्याला दुसरं नाव येतं प्रोटोप्लास्ट. ह्याच्या भोवती जर प्रेझेंट असेल तर ही पूर्ण सेल तयार झाली. म्हणजेच काय करतं हे, प्रोटोप्लास्टला कव्हरिंग करतं. हा भाग झाला प्रोटोप्लास्टचा. आणि इंट्रासेल्युलरली म्हणजे काय बघा, एखादी सेल ऑर्गेनिली आतमध्ये ती डबल मेम्ब्रेननी जर बाउंड असेल तर एक असतो तो त्याचा सेल मेम्ब्रेनचाच पार्ट असतो तो पण. म्हणजे इंट्रासेल्युलरली पण सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतात. हा पण ह्या फक्त इंटरनली ज्या असतात त्या सेल, म्हणजे डबल मेम्ब्रेन असेल तर, म्हणजे जसं की मायटोकॉन्ड्रिया जर असेल, मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे. हा आउटर मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेनच म्हटलं तरी चालते ह्याला. आणि इनर मेम्ब्रेन ह्या डबल लेअरनी प्रेझेंट असतात. म्हणजे इंट्रासेल्युलरली, इंट्रा म्हणजे आतल्या साईडला, सेलच्या आतल्या साईडला पण प्रेझेंट असतात. इट सेपरेट द सेल ऑर्गॅनिली फ्रॉम सायटोसोल. सायटोसोल पासून सेपरेट करतात. सायटोसोल म्हणजे ह्याला दुसरा शब्द आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम आणि सायटोसोलचा एकच अर्थ आहे, जे फ्लुइड प्रेझेंट असतं सेलमध्ये त्याला सायटोप्लाझम म्हणायचं. हे काय करतं, सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझमला सेपरेट करतं. आता समजा एक रायबोसोम आहे, त्याला आउटर कव्हरिंग आहे, तर काय केले, त्याला सेपरेट केले. कोणापासून? सायटोसोल पासून. एक लेअर मेम्ब्रेन आहे ना त्यामध्ये. म्हणजे बघा, आपण बाजारला गेलो समजा मार्केटमध्ये आणि काय केलं, साखर, गरा, शेंगा सगळ्या एकाच बॅग मध्ये टाकल्या, तर काय होईल रे? काय होईल? सगळं मिक्स होईल. घरी आल्यानंतर सेपरेट करावं लागेल. त्यापेक्षा असं जर केलं आपण, कॅरी बॅग घेतल्या वेगवेगळ्या 1-1 किलोच्या, आणि 1 किलो साखर वेगळी, 1 किलो गरा वेगळा, 1 किलो शेंगदाणा वेगळे जर टाकलं तर काय होईल, ते सेपरेट राहील. म्हणजे ते कॅरी बॅगचं काम काय करतंय, हे सेल मेम्ब्रेन करतो. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थिकनेस बघा 75 अँगस्ट्रॉंग आहे. त्याचा थिकनेस जो आहे, थिकनेस म्हणजे जाडी. कशाची जाडी? सेल मेम्ब्रेनची जाडी किती? 75 अँगस्ट्रॉंग. अँगस्ट्रॉंग युनिट बद्दल माहित आहे का काय? अँगस्ट्रॉंग फिजिक्स मध्ये नाही का सांगितलं अजून? बर, अँगस्ट्रॉंग म्हणजे 10⁻⁻10. 75च्या अगोदर 10 शून्य लावले की 10 अँगस्ट्रॉंग झालं. 75च्या अगोदर 10 शून्य म्हणजे 10 अँगस्ट्रॉंग. एवढ्या वेळा झूम केल्यानंतर हे दिसणार आहे. ठीक आहे, येते का लक्षात?
आणि हे कसं कशा खाली बघणार आहे आपण? कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप का इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली? कशा खाली दिसू शकतं हे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली, कारण त्याची कॅपॅसिटी जास्त आहे, 5 लाख पटीपर्यंत ते झूम होऊ शकतं. तर कसं दिसतंय बघा, ट्रायलॅमिलर म्हणजे 3 लेअर असल्यासारखं दिसतंय. सेल मेम्ब्रेन जो आहे तो जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितलं तर 3 लेअर असल्यासारखं दिसतोय. असं आता जर समजा हा झूम केलं असं दिसत असेल आणि ह्याला जर झूम केलं तर असं दिसणार, ते 3 वेगवेगळे लेअर, ट्रायलॅमिनर इन लेअर. हा, नेचर मध्ये कशा कशापासून बनलेलं आहे? हे बनलेलं आहे फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स म्हणजे काय बघा, ज्या लिपिडला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे त्याला फॉस्फोलिपिड म्हणायचं. येतं का लक्षात? फॉस्फोलिपिड्स काय? ज्या लिपिड ग्रुपला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे ह्याच्या नावातच आहे फॉस्फोलिपिड. अटॅच असतं त्याला फॉस्फोलिपिड. आणि ह्याचं नेचर असतं बायलेअर. बायलेअर सांगितलंय अगोदर एकदा मी, एकदा नाही 2-3 वेळा सांगितलं असेल बायलेअर. बायलेअर म्हणजे 2 लेअर्स, बाय म्हणजे 2, लेअर म्हणजे मेम्ब्रेन्स, 2 वेगवेगळे मेम्ब्रेन्स अटॅच झालेले आहेत, म्हणजे फॉस्फोलिपिडचा बायलेअर तयार झालेला आहे. ठीक आहे. बघा आपण ते बाकीचं जे त्याचं डिस्क्रिप्शन आहे ना ते आपण ह्याच्यात बघूया फ्लुइड मोजेक मॉडेल मध्ये. पण आपण एक ओव्हरव्ह्यू सांगतोय सेल मेम्ब्रेनचा फक्त. काय पॉईंट ह्यातले मी स्किप केलेत कारण ते आपल्याला फ्लुइड मोजेक मॉडेल मध्ये बघायचे. ह्याच्यामध्ये प्रोटीन, सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन पण असतात. प्रोटीनला मराठीचा अर्थ काय रे? प्रोटीन, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. प्रोटीन म्हणजे प्रथिने आणि कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके प्रेझेंट असतात सेल मेम्ब्रेन मध्ये. कोणाला काय अडचण आहे? ठीक आहे. तर बघा, हे कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन जे आहेत त्याचं व्हॅरिएशन असतं प्रत्येक सेलमध्ये, कमी जास्त प्रमाणात त्याचा रेशो असू शकतो. तर त्याचा रेशो बघा, आरबीसी मध्ये जर बघितला म्हणजे ह्युमनचे जे सेल्स आहेत आरबीसी, रेड ब्लड सेल्स किंवा कार्पुस्कल्स, त्यामध्ये बघा जवळजवळ 52% प्रोटीन्स प्रेझेंट असतात. 52% प्रोटीन्स आणि 40% 40% लिपिड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे बघा, सेल युकॅरियोटिक सेल मध्ये त्यातल्या त्यात किंगडम ॲनिमलिया जो आहे, किंगडम ॲनिमलियामध्ये ह्या सेल्स जास्त प्रेझेंट आहेत. किंगडम ॲनिमलियामध्ये काय असतं, आउटर मोस्ट कव्हरिंग सेल मेम्ब्रेन असतं. तसं प्लांट सेल मध्ये सेल वॉल येतं, प्लांट किंवा फंजाई किंवा किंगडम प्रोटिस्टामध्ये. ठीक आहे. तर ह्याच बघा, सेल मेम्ब्रेन जे आहे थिन नेचर मध्ये प्रेझेंट आहे. थिन म्हणजे पातळ असा एक लेअर प्रेझेंट आहे. कॉसिफ फ्लुइड म्हणजे जेली लाईक आहे, ज्याच्यातून प्रोटीन रोटेट होऊ शकतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. एक्स्ट्रा सेल्युलरली म्हणजे सेलच्या आउटर मोस्टला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर प्रोटोप्लास्ट म्हणजे सायटोप्लाझमला जर आउटर मोस्ट कव्हरिंग नसेल तर त्याला प्रोटोप्लास्ट म्हणायचं. आणि इंट्रासेल्युलरली म्हणजे सेलच्या आतमध्ये ज्या काय काय ऑर्गॅनिलीज आहेत युकॅरियोटिक सेलमध्ये, सेलच्या सायटोप्लाझमला जर कव्हरिंग नसेल तर प्रोटोप्लास्ट म्हणायचं. आवाज कुठून येतोय मला नाही समजत. बरं ठीक आहे. तर बघा, प्रोटोप्लास्ट आणि इंट्रासेल्युलर. प्रोटोप्लास्ट म्हणजे काय, सेलमध्ये जर सेलला जर सेल मेम्ब्रेन प्रेझेंट नसेल तर त्याला प्रोटोप्लास्ट म्हणायचं. आणि ह्याला प्रोटोप्लास्टलाच कव्हरिंग करणार जे मेम्ब्रेन आहे त्याला सेल मेम्ब्रेन म्हणायचं. हे इंट्रासेल्युलरली प्रेझेंट असतं सेल ऑर्गॅनिलीमध्ये. युकॅरियोटिक सेलमध्ये जर समजा मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला डबल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. बाहेरचं जे लेअर असतं सेल मेम्ब्रेनच असतं. त्याच्यानंतर सायटोसोल आणि सायटोप्लाझम म्हणजेच काय बघा, सराउंडिंग जे आहे, नेचर जे आहे त्याच्यापासून हा सेल मेम्ब्रेन काय करतो, सायटोसोलला सेपरेट ठेवतो, वेगवेगळं ठेवतो. जसं आपण मग कॅरीबॅगचं उदाहरण दिलं होतं, बाजार आणायला गेलं तर आपण कॅरीबॅग जशा
बाकीच्या म्हणजे प्रोडक्ट पासून सेपरेट ठेवतात. तसंच सेल मेम्ब्रेन त्याचं काम करतं. सेल मेम्ब्रेनचं जे डायमीटर आहे, डायमीटर जे आहे ते 75 अँगस्ट्रॉंग आहे, म्हणजे 10⁻⁻10 आहे. हे जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ट्रायलॅमिनार दिसतं, म्हणजे 3 लेअर असल्यासारखं दिसतंय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. ठीक आहे. हे कशापासून बनलेलं आहे? सेल मेम्ब्रेन जे आहे ते फॉस्फोलिपिड बायलेअर पासून बनलेलं आहे. फॉस्फोलिपिड म्हणजे लिपिडला जर एखादा ग्रुप अटॅच असेल फॉस्फेटचा तर त्याला नाव येतं फॉस्फोलिपिड. आणि बायलेअर म्हणजे 2 लेअर पासून बनलेलं असतं. फॉस्फोलिपिडचे 2 लेअर एकावर एक प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर बघा, सेल मेम्ब्रेन मध्ये जसे फॉस्फोलिपिड प्रेझेंट आहेत त्याचबरोबर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स पण प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर बघा, आरबीसी सेल मध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं की किती रेशो आहे प्रोटीन आणि लिपिडचा, तर 52% प्रोटीन्स प्रेझेंट असतात आरबीसीच्या सेल मेम्ब्रेन मध्ये आणि 40% लिपिड्स प्रेझेंट असतात सेल मेम्ब्रेन मध्ये आरबीसीच्या. समजलं का हे? समजलं ना? ऑनलाईन वाले समजतंय का? काय डाऊट असेल तर विचारा. नक्की समजतंय ना हे? कशाचे पॉइंट्स काढलेत? डिफरन्स का? डिफरन्स ना, ते लागतेच आपल्याला. बायोलॉजी शिकायचं असेल ना तर प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, युकॅरियोटिक म्हणजे काय लागतंच ते आपल्याला. हा, डिफरन्स केला का? मी फक्त प्रोकॅरियोटिकचे दिले होते ना. इथं ऑनलाईन कोण रिस्पॉन्स पण देणार, काय विचारायचं त्यांना. ठीक आहे. तर बघा, सेल मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे त्याला फ्लुइड मोजेक मॉडेल नाव दिलं. फ्लुइड मोजेक मॉडेल. कॅलिफोर्नियामध्ये 2 सायंटिस्ट होते ज्यांचं नाव सिंजर अँड निकोलसन. सिंजर अँड निकोलसन इन 1972. ह्या 2 सायंटिस्टने काय केलं, सेल मेम्ब्रेन कसं दिसतंय त्याची डिस्कव्हरी केली. आणि ते जे स्ट्रक्चर दिसलं त्यांना असं काहीतरी दिसलं की त्यांनी नाव दिले त्याला फ्लुइड मोजेक मॉडेल. हे कसं आहे, वर्ल्डली मोस्ट ऍक्सेप्टेड मॉडेल आहे. मोस्ट ऍक्सेप्टेड मॉडेल आहे. अशी वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे सायंटिस्टनी मांडलेत की हे असं दिसतंय ते तसं दिसतंय, पण सगळ्यात जे ऍक्सेप्ट केलं जगामध्ये ते सिंजर आणि निकोलसननी केलेलं फ्लुइड मोजेक मॉडेल आहे. कशाचं आहे? सेल मेम्ब्रेन मधलाच हा पॉइंट आहे. त्याच्यानंतर बघा, ह्या मॉडेलच्या अकॉर्डिंग टू काय म्हणते, हे जे लेअर आहे ते बनलेलं आहे फॉस्फोलिपिड बायलेअर. आता आपण जे पॉइंट दिलेत तेच आपण परत रिपीट करतोय. फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजे काय? आहेत, पण फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजे काय? हा, हे लक्षात ठेवायचं. अँड बायलेअर्स म्हणजे काय? आणि त्याच्यासोबत प्रोटीन्स पण प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर बघा, हे प्रोटीन जे असतात ना, प्रोटीन्स लुक्स लाईक, टायटॅनिक मूवी बघितला का कोणी? टायटॅनिक. त्यामध्ये बघा, पाण्यामध्ये सी वॉटर मध्ये जसे बर्फ तरंगतात, बर्फाचं फ्लोटिंग होतं, तसंच हे स्ट्रक्चर दिसतं. म्हणजेच काय बघा, प्रोटीन्स जे आहेत ते आईसबर्ग म्हणजे बर्फासारखं दिसतात. आणि सी ऑफ लिपिडचा जर समुद्र असेल, म्हणजे जसं समुद्रात पाणी असतं तसं जर सेलमध्ये लिपिडचा पूर्ण लेअर प्रेझेंट आहे आणि त्याच्यावरती जर प्रोटीन प्रेझेंट असतील म्हणजेच बर्फाचे खडे, त्या पद्धतीने हे दिसतं. म्हणजेच काय, प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग इन द सी ऑफ लिपिड. प्रोटीन्स आर आईसबर्ग कशामध्ये? इन सी ऑफ लिपिड्स. म्हणजे लिपिडचा जो समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन हे बर्फाचे खडे आहेत. आलं लक्षात? असं दिसतं म्हणून हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोटीन्स कॅन चेंज देअर पोझिशन. मग मी तुम्हाला सांगितलं होतं क्वासी फ्लुइड इन नेचर आहे. प्रोटीन्स कॅन चेंज
देअर पोझिशन. पोझिशन म्हणजे जागा त्याची. सेल मेम्ब्रेन वरती कुठं पण ते फिरू शकतात. प्रोटीन्स कॅन चेंज देअर पोझिशन. त्याच्यानंतर बघा सम प्रोटीन्स इंट्रिन्सिक. सम प्रोटीन्स आर इंट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे काय? इंट्रिन्सिक इंट्रिन्सिकला विरोधार्थी शब्द एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक ऐकलंय का कोणी? नाही. इंट्रिन्सिक म्हणजे बघा, हा जर समजा सेल मेम्ब्रेन आहे पूर्ण, तर ह्याच्या मध्ये प्रेझेंट असणार आहेत आतल्या साईडला. इंटरनली प्रेझेंट आहेत म्हणून त्यांना इंट्रिन्सिक म्हणायचं. आणि तेच जर इथं असे एक्सटर्नली प्रेझेंट असतील समजा प्रोटीन्स, तर त्यांना काय म्हणायचं? एक्सट्रिन्सिक. हे झाले एक्सट्रिन्सिक आणि हे झाले इंट्रिन्सिक प्रोटीन्स. जे प्रोटीन आतल्या साईडला प्रेझेंट आहेत सेल मेम्ब्रेनच्या मध्ये प्रेझेंट असतील तर इंट्रिन्सिक, आणि वरती प्रेझेंट असतील तर त्यांना एक्सट्रिन्सिक किंवा पेरिफेरल. ठीक आहे. तर ह्यांची बघा, हे प्रोटीन जे आहेत ते अगदी डीपली पूर्णपणे डीप झालेले असू शकतात, किंवा समजा हा सेल मेम्ब्रेन आहे, ह्यामध्ये निम्मे पण डीप झालेले असू शकतात. निम्मे हा पण इंट्रिन्सिकच झाला. किंवा 75% वरती असू शकतात, 25% खाली असू शकतात, ते पण इंट्रिन्सिकच झाला. किंवा 75% आत आणि 25% बाहेर, तरी इंट्रिन्सिकच झाला. ठीक आहे. समजतं का इंट्रिन्सिक म्हणजे काय? म्हणजेच काय, ऑकर्स ॲट डिफरंट डेप्थ. डेप्थ म्हणजे काय? त्याच्या खोली, वेगवेगळ्या खोलीमध्ये ती खोलीमध्ये डेप्थ मध्ये असू शकतं. कशाच्या? फॉस्फोलिपिड बायलेअर जे आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या डेप्थला प्रेझेंट असतं. किती वाजलेत आहे का काय? 12:32. बरं ठीक आहे. काय करा, फ्लुइड मोजेक मॉडेलची डायग्राम काढायची. आता अगोदर सेल मेम्ब्रेन काढा. वरती सुरुवातीला सेल मेम्ब्रेन नाव दिले ना, त्याच्यात अॅनिमल सेलची डायग्राम काढा. आणि हे मी जी मागाशी पॉईंट दिले होते ते डिस्क्रिप्शन द्यायचं, त्याचं पॉईंट लिहायचे. ते पॉईंट लिहिल्यानंतर फ्लुइड मोजेक मॉडेल नाव टाकायचं. त्याच्यामध्ये हे फ्लुइड मोजेक मॉडेलची डायग्राम काढायची सगळ्यांनी. हे समजलं का आतापर्यंत? फ्लुइड मोजेक मॉडेल जे आहे ते कशाचं मॉडेल आहे? सेल मेम्ब्रेन कसं दिसतं ते सांगण्यासाठी त्या दोन सायंटिस्टने डिस्कव्हरी केली त्याची. ते दोन सायंटिस्टचं नाव आहे सिंजर आणि निकोलसन. यांनी कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये 1972 ला याची डिस्कव्हरी केली. हे जे मॉडेल आहे फ्लुइड मोजेक मॉडेल, ते सगळ्यात जास्त ऍक्सेप्ट केलेलं आहे, मोस्ट ऍक्सेप्टेड मॉडेल ऑफ द सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं, हे जे म्हणजे मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन जे बनलेलं आहे ते फॉस्फोलिपिड बायलेयर्स आणि प्रोटीन्स पासून बनलेलं आहे. ठीक आहे. प्रोटीन्स कसे दिसतात? प्रोटीन्स आर लाईक आइसबर्ग इन द सी ऑफ लिपिड्स. म्हणजे काय? प्रोटीन हे फ्लोट करत असतात. कशाच्या? सी मध्ये, लिपिडच्या सी मध्ये. लिपिडचं जर लेअर असेल तर त्याच्यावरती प्रोटीन फ्लोटिंग करत असतात. प्रोटीन कॅन चेंज देअर पोझिशन म्हणजे काय? प्रोटीन त्याची जागा बदलू शकतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात सेल मेम्ब्रेनच्या लेअरवरून. ठीक आहे. आणि हे प्रोटीन जे आहे ते इंट्रिन्सिक नेचर आहेत. इंट्रिन्सिक म्हणजे मेम्ब्रेनच्या आतमध्ये डीप मध्ये प्रेझेंट असतील. मग ते थोड्या प्रमाणात असतील, जास्त प्रमाणात असतील, 10, 20, 30%, 50% किंवा 100% पण डीप मध्ये असू शकतात त्याच्या. ठीक आहे. कम्प्लीट स्टोरी आहे. डायग्राम तेवढी काढा. आता डायग्राम काढायला वेळ लागेल मला. डायग्राम काढून एक्सप्लेन. बरं ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे फ्लुइड मोजेक मॉडेलचा ते व्यवस्थित डायग्राम काढा. बाकीचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. उद्या ऑफलाईनला कोण कोण येणार आहेत? अरे लगेच लेफ्ट झाली होय सगळी. ऑफलाईनला कोण कोण येणार आहेत? अरे होय नाही तर सांगा की. चॅट बॉक्स मध्ये टाकू नका, माईक ऑन करून सांगा. आता सांगतो तुम्हाला. चॅट बॉक्सला टाइम नसतो इथं बघायला. चॅट बॉक्सला जावा सारखं. माईक ऑन केला तर काय अडचण आहे का? येणार नाहीत का उद्या? हा. बाकीचे म्हणजे ऑनलाईनच करणार आहेत का तुम्ही? बर बर. ठीक आहे. मग काय करा, मी तुम्हाला हे जे आहे ना आपलं ऍप जे आहे टीचमेंट, त्याच्यावरती जी असाइनमेंट आहे ना त्या सेशन मध्ये मला सगळ्यांची
ही डायग्राम काढून मला व्यवस्थित एक फोटो पाठवा संध्याकाळपर्यंत. व्हॉट्सअपला पाठवू नका बरं का, व्हॉट्सअपला पाठवू नका. डायरेक्ट तिथं अटॅचमेंटचं मी तुम्हाला ऑप्शन देतो, असाइनमेंट अटॅचमेंट करायची, डायरेक्ट टीचमेंट ऍप मध्ये सेंड करा. ठीक आहे. कोणाला काय अडचण, कोणाला काही अडचण असेल तर विचारा. नाही. नाही ना, ठीक आहे. लेफ्ट होऊ शकता. आता सांगतील तसं, मी तर नाही काय करू शकत त्याला.